तसेच या ठिकाणी आपण एक यथोचित सन्मान घेतोय या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सामनावीर टी शर्ट सौजन्य लाभलं कैलासवासी कोंडिबा धोंडिबा शेलार यांच्या स्मरणार्थ माननीय श्री शशिकांत कोंडिबा शेलार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला टी शर्ट लाभलं. भारतीय रेल्वे रेल भवन दिल्ली यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं. त्यांचा या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करतोय नारायण बाबूराव शिंदे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी या मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. मायेची शाल, छत्रपती शिवाजी महाराजांची ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी या आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी सन्मान केला जातोय. मॅच फक्त 3 षटकांची असेल. आसरे संघ आपणास विनंती आहे लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जोरदार टाळ्या उद्या साहेबांसाठी या ठिकाणी शशिकांत दादा शेलार साहेबांसाठी. नक्कीच या ठिकाणी टी शर्ट देखील स्पॉन्सरशिप केली आणि खेळाडूंना देखील प्रोत्साहन या व्यासपीठावरून दिलं. त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद देऊयात कारण की आज तुमच्या माध्यमातून खूप मोठं व्यक्तिमत्व दरवर्षी नक्कीच आमच्या पाठीशी असतात आणि त्यांचा देखील आम्ही व्यासपीठावरती सन्मान केला. अगदी टी शर्ट्स देखील आम्ही त्यांना देखील या ठिकाणी देतोय आणि साहेबांचं असंच दरवर्षी आमच्याकडे लक्ष असू द्यात. शशिकांत दादा शेलार साहेब आपलं देखील मंचावरती मनापासून चन्नी माता क्रिकेट क्लब कोळघर आणि ग्रामस्थांच्या वतीनं आपलं देखील धन्यवाद देतो. चला आसरे संघ क्षेत्ररक्षण सजवलंय. पिंपरी संघ आपण आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा आणि या ठिकाणी आपण कॉम्बॉक्स मध्ये नक्कीच मायक्रोफोन वरती जोडले जातील आमचे साथी समालोचक. कोयनेचा बुलंद आवाज ज्याने सावली प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी काल त्यांचा सुमधुर आवाज ऐकला, आज मात्र या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले ते मात्र आमचे साथी समालोचक. या ठिकाणी उमेश सावंत सरांकडे जाऊया. धन्यवाद. थँक्यू सो मच. ज्याचा आवाज आपण ऐकला त्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याच असोसिएशनचा आणि आपल्या हक्काचा माणूस, आपला हक्काचा व्यासपीठ आणि हक्काचा आवाज आपल्या कोळघर गावाचा निवृत्ती शिंदे आमच्या सभेत जॉईन झाल्या. सकाळपासून स्वागत आहे आपलं देखील निवृत्ती शिंदे सर. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच इथे रंगली जाईल. सेमीफायनलचा मॅच. पंच एक सूचना देतोय आम्हाला. आयोजकांच्या कमिटीच्या माध्यमातून सूचना आली की 15 मिनिटाचा अवधी दिला गेलेला आहे आणि त्या 15 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 3 षटकांचा मॅच कंप्लीट करायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. सर्व प्रेक्षक राजाचं या स्पर्धेमध्ये आम्ही या शृंखलेमध्ये करूया स्वागत आणि 12वा प्रतिनिधी पाठवा. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय. बॉल जाईल इथे हवाई मार्गाने. आपण पाहतो इकडे हिरवा हिरवा झाडीचा हा हिरवा हिरवा पाला. ऐसा लंबा लंबा छक्का मारेगा झुकेगा नहीं साला. जबरदस्त बॅटिंग. पहिल्याच बॉल वरती आक्रमण चढवलंय. फलंदाज आपण पाहतोय पिंपरी टीमचा बाहुबली भरतला आपण पाहिलं. भरत आपण पाहतोय बाहुबली या नावाने ओळख आहे आणि बॉलिंग करत असताना किरण आपण पाहतोय आसरे टीम कडनं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर कट केलाय बॉलला. सिंगल मिळेल इथे आणि आसरे टीम म्हटलं तर आसरे टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना तुम्हाला धावा जमावा लागतील हे मी सांगतोय. हा माझा शब्द आहे, माझा अभ्यास आहे. मी आसरे टीमला कित्येक वेळा जवळून पाहिलंय आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना तुम्हाला धावा जास्तीत जास्त 40-45 बनवाव्या लागतील. त्यावेळी चांगली तुम्ही फाईट करू शकाल. पुन्हा एकदा लिडिंग एज बॅटची पाठीमागच्या दिशेला एक सिंगल मिळेल. अभ्यंतर डिक्लर स्वरूपामध्ये एक सिंगल मिळते. 8 धावा स्कोरगार्ड वरती पिंपरी आणि आपण पाहतो एका बाजूला आसरे टीम म्हणजे सतीश सणस याच्या नेतृत्वाखाली ही टीम खेळत असते आणि आज आपण पाहू शकाल त्या टीमचा आज वाई क्रिकेट असोसिएशन 3 षटकांचा मॅच. वाई टीम असोसिएशन यांना देखील संधी दिली आणि आज प्रत्येक जण संधीचं सोनं करतोय. चला स्पीडअप ठेवायचा. मी पहिलेच सांगितलं आयोजकांचा कॉल आलाय की जर 15 मिनिटाचा अवधी दिला आणि त्या अवधीमध्ये जर 3 षटकं कंप्लीट झाला नाहीयेत तर आपण ऑन फील्डमध्ये 38 मध्ये आपण जो सर्कलच्या बाहेर आहे त्याला तुम्ही आत घेऊ शकता. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आलेत. कोण आहे तिथे? प्रशांत. लाजवाब कॅच. रनिंग हॅच कॅच. बॉल वरती नजर ठेवली. धावत पलट टन 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 आलेत आणि तो कॅच कंप्लीट केलाय. बरंच झालेत बाद. चला लगेच मैदानामध्ये दाखवलो आपण. वेळ घेऊ नका आपल्याला तेवढा वेळ नाहीये. हवेमध्ये लॉन्च बॉल केला आणि
मला असं वाटलं की चंद्रयान 3ला या भेटीला जातोय की बॉल, असा बॉल ट्रॅव्हल केला अगदी हवाई सफर, परंतु त्याच्यावरती विकेट देखील मिळाली. चांगला खेळ आपण अद्याप पाहतोय आणि धाबा अद्याप झाल्या. ते आमचे स्कोर मित्र सांगतात सकाळपासून आमचा लॅपटॉप आणि म्हणजे अर्थातच आमची टेक्निकल टीम जे आपण ही स्पर्धा पाहतो ज्यांच्या वाहिनीतून ती खेळ चॅनल यांच्या माध्यमातून त्यांचं देखील स्वागत आहे. आपण पाहतोय क्लिअरिटी चांगल्या पद्धतीने दिली जाते. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. बॉलर किरण पहिल्या बॉलवरती षटकार. ओ अपील केली नाही आहे, त्या अपीलला विश्वास कमी आहे. डॉट बॉलची झाली आहे सांगता. जास्त वेळ घेऊ नका, पंचांचा इशारा आहे. व्हाईट बॉल पहिलं पाहिलं कोणती अपील होती, पंचांना देखील लक्ष द्यावं लागतं. हम तो एक छोटे से शायर है और जिनके सब में ये हाथ नहीं है मैदान का हा हिताब किताब, वो हमारे हंपार्स है, वो हमारे भगवान है. आणि सर्व जे काही आहे जो निर्णय असतो ते सर्व आमचे हंपार्स कडे पूर्णपणे. अंपायरने आऊट दिला तुम्हाला बाहेर जावं लागतं. क्रिकेट आता आपण पाहतोय फास्ट होत चाललंय. क्रिकेटला ग्लोवर्स आपण देखील म्हणू शकता. ओहो अडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपण आहे शरीराचा बेत आणि लेग बाईटच्या माध्यमातून इथे एक सिंगल मिळाली आहे आणि 10 धावा स्कोरगार्ड वरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा स्पेल सध्या चालू आहे. 10 धावा स्कोरगार्ड वरती. 40-45 धावा जमवाव्या लागतील पिंपरी टीमला आणि पिंपरी टीम देखील कशा पद्धतीने परफॉर्मन्स करेल असलेल्या टीम समोर च्या विरोधात आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळलाय, परंतु बॉल जाईल एका धावेसाठी, कारण का 180चं ग्राउंड आहे. आउटसेट फील्ड थोडीशी खराब आहे आणि एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोरगार्ड वरती. प्रथम बॅटिंग करत असताना पिंपरी टीम भरत झालाय बाद. धावा झाल्या 11. चला स्पीडअप ठेवायचं आहे. आमच्या आयोजकांना खूप काळजी आहे, कारण का सूर्यदेव आता मावळत चाललाय आणि खरोखर आपण पाहिलं तर 3 संघ आलेले आहेत आणि घोड्याचं चित्र बघून, भिंतीवरच्या घोड्याचं चित्र बघून प्रगती होत नसते. त्यासाठी तुम्हाला घोड्यासारखं धावायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठावं लागतं. सूर्योदय होण्याच्या अगोदर उठावं लागतं आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागते. आज इथे कष्टाची पराकाष्ठा कोण करणार. पहिला बॉल आलाय टॉट, परंतु एक सिंगल. आणि नक्कीच जे आपण स्पर्धा पाहतोय पश्चिम जावळी क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा आणि स्पर्धा करत असताना ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं खरोखर खूप सुंदर मला आवडलं. कारण का जे आमचे सातारा जिल्ह्यामध्ये जे असोसिएशन आहेत आणि त्या असोसिएशनच्या टीम आपण ज्या बेस्ट टीम आहेत ज्या टॉपमधल्या त्यांना आपण इथे प्राधान्य दिलं गेलं आणि आज त्यातली एक टीम आपण पाहतोय जी वाई क्रिकेट असोसिएशनमधली सध्या त्या टॉपरच्या टीम होत्या त्यांना बाद करून यश प्राधान्य केलं आहे आणि या मॅचमध्ये ते फाईट करतायत. खरोखर जे असोसिएशन नक्कीच हे गाव आहे कोळगर आणि कोळगर गावची स्पर्धा म्हटली तर खरोखर मोठीच असते आणि प्रथमतः आम्ही वाटतं पहिलीच ही टुर्नामेंट करत असेल. ॲज अ समालोचक आमचे विनोदजी असतात आणि विनोदजींनी मला सांगितलं होतं की 22 गावामध्ये जास्त मोठी टुर्नामेंट कोणाची होते, तर नो डाऊट कोळगर गाव ग्रामस्थांची साथ आणि एकत्रांचा मेळावा आणि या मेळाव्यानं अगदी या स्पर्धेला आपण वाहून घेतोय. स्पर्धेला 4 चांद लावलेत. धाव मिळाली ते एक टीमची धावसंख्या होती आहे ती 13 धावा स्कोरगार्ड वरती. 13 धावा आतापर्यंत धावा झाल्या स्कोरगार्ड वरती. दुसरं षटक आपण पाहतोय सतीश सणसला आपण पाहतोय. हो बॉल अगदी मध्ये टाकला होता सतीश सणने ऑस्टमच्या बाहेर आणि कॉल ऑक्शन मध्ये सतीश सणस मला वाटतं जवळजवळ 18 ते 20 हजार पॉइंटला सतीश देखील गेलाय. इथे फटका फसलाय मी म्हणेन. लॉंग ऑफ मधून आले क्षेत्ररक्षक पकडला इथे झेपला आणि संपलाय क्रिकेटचा फलंदाजाचा खेळ. बाद झालाय तो आणि अद्याप धावा बनवल्या गेल्या त्या 14 धावा. सतीश सणस वाई क्रिकेटमध्ये एक हार्ड हिटर फलंदाज जो सगळ्यात ॲज अ सातारा जिल्ह्यामधला एक फिनिशर रोल कोण करतं सध्या तरी आणि अद्भुत अप्रतिम खेळ तो करत असतो सतीश सणस.
या मॅच मध्ये जणू काही तसंच करतोय, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये धावा तब्बल आल्या होत्या 11 आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सतीश रनाचं षटक आतापर्यंत 3 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केले. 2 फलंदाजांनी त्याने परत पाठवलंय. सतीश रनस पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत, पकडतील फेकतील तोपर्यंत मिळेल ती मात्र 2 धावा. 2 धावीने काही फरक पडत नाहीये, कारण का आज आपण शिंदे पाहत असतोय आज 1-2 रनला महत्व दिलं जात नाही आणि ऑफिशियली आपण आज म्हणता की लोकल लाईन आपली ट्रेन असते आणि इथे मात्र गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. बॉल जाईल इथे 1 बाउंड 4 साडी होईल फरार, मिळतील त्या 4. चौकार ठोकलाय आणि या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय धावा झाल्या स्कोर कार्ड वरती. आता त्या 20 धावा, आता 15 धावा बनवल्या, कदाचित 10 धावा आल्या. एक चांगली मॅच आपण पाहू शकाल. पिंपरी विपक्ष आसरे टीम इन्फॉर्म टीम आहे. कित्येक वेळा आम्ही खेळ पाहिलाय आम्ही पिंपरी टीमचा खेळ पाहिलाय आम्ही. प्रत्येक अगदी या असोसिएशन मधले असतील, वाय क्रिकेट असोसिएशन असतील, जावळी क्रिकेट असोसिएशन असेल, KSK असेल, KSK महाबळेश्वर असेल, पाटण असेल, कराड असेल, प्रत्येक असोसिएशन मध्ये आम्ही समालोचन केलंय. आणि चाहूया पुढे एकदा मॅच मध्ये 2 षटकांचा खेळ तब्बल झालाय आणि 2 षटकांमध्ये धावा जमवल्या. अगदी त्या आसरे पिंपरी टीमनं आसरे टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना त्या 2 षटकामध्ये तब्बल 20 धावा जाच्या सरासरीने या षटकामध्ये आल्या. मागच्या आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल फिचिंग झाला आणि थोडासा स्विंग पाहायला मिळाला आणि डॉट बॉल बॉल पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाजीने सुरुवात मी म्हणेन आसरे टीम कडनं आता चांगली झाली आहे, कारण का पहिला बॉल डॉट आल्यानंतर थोडासा दबाव येत असतोय. दबाव मी म्हणेन आलाय की काय. बॅटर आहे समोर बॅटिंग करत असताना रुपेश, हवेमध्ये बॉल आहे. सतीश सणस कॅच सुटली गेली असं वाटलं होतं, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये इथे रनआउटचा चान्स होता आणि जसा बॉल कॅच सुटल्यानंतर लगेच फेकला आणि परफेक्ट थ्रो आणि गोलंदाजाने देखील त्या क्षणाला पात केलं फलंदाजाला. ओल्ड्यू ओके. धाबा अद्याप आपण पाहतोय त्या 21 रन लॉस ऑफ 3 विकेट्स 4 विकेट्स. धाबा अद्याप आपण पाहतोय त्या 21 धाबा आणि नितीन आपण पाहतोय पहिला बॉल डॉट. ओ हो 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 माय गॉड, व्हॉट अ डिलिव्हरी अनबिलीव्हेबल, व्हॉट अ बॉल्स. चांगला बॉल इथे डिलिव्हरी केलाय गोलंदाज नितीनने आणि रोहन बॅटिंग साठी. पण पाहतोय पिंपरी टीम कडनं मोठा फटका खेळलाय. आता सतीश सणास आहेत, आता चाललेत ते आणि चालून कॅच पकडलाय. 2 पावले पुढे आले आणि चालून कॅच पकडलाय. कधी एखाद्या सुवासींची ओटी भरली जाते तशा पद्धतीने ही ओटी भरली सतीश सणाची. फलंदाज रोहन, रुपेश बाद झालेत. गुलाब आपण पाहतो गुलाब बाद झाला आणि तदनंतर आपण पाहतोय सध्या अवघड स्थिती मी म्हणेन. 21 धावा आतापर्यंत फक्त या गोलंदाजाने 1 धाव दिली आहे आणि त्याच्यामध्ये विकेट आतापर्यंत घेतली आहे ती एक रनआउटची विकेट. ती सतीश सणसच्या नावावरती जाईल, परंतु धावा अद्याप झाल्यात त्या 21 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. प्लीज टीम मीटिंग नको आहे. आसरे टीम प्लीज यार, प्लीज टीम मीटिंग नको. एक मॅच खेळवायचा आपल्याला. 21 धावा स्कोर कार्ड वरती. लेफ्ट हँड बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. ब्लॉक ऑनचा बॉल, एक सिंगल साठी. बॅनरला धडक. 22 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी केली गोलंदाजांना. पहिल्या 2 ओव्हरमध्ये हाबी ठरला होता पिंपरी टीम आणि भरत बाद झाला गुलाब, बाद झाला इथे रुपेश आणि आता सध्या तडजोड करावी लागेल नेक्स्ट इनिंग्स मध्ये.
ओ हलक्या हातानं लेट कट खेळलाय. सिंगल मिळेल इथे आणि ओव्हरची होती समाप्ती. ओव्हर टू निवृत्ती शिंदे सर. थँक्यू. थँक्यू. या ठिकाणी उमेश सावंत सर, आम्ही व्यासपीठावरती सन्मान घेतोय. मी विनंती करतोय आयोजक कमिटीला की आपण या ठिकाणी ज्यांची आपण नावं घेणार त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. अर्थातच या स्पर्धेसाठी मॉडेल क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे त्यांचा आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. या ठिकाणी मी हितेश साहेब निंबाळकर साहेबांचा या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करेन आमच्या गावचे कार्याध्यक्ष माजी कार्याध्यक्ष मंडळाचे महेश दादा शिंदे साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी मॉडेल क्षेत्रातील एक मोठं नाव हितेश निंबाळकर साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. महेश दादा शिंदे साहेबांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. यूट्यूब कॅमेरा आपण या ठिकाणी इकडे फिरवायचा आहे. निंबाळकर साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मायेची शाल पुष्पगुच्छ टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात साहेबांचं अगदी व्यासपीठावरती. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात. आपलं खूप सारं धन्यवाद. तसेच या ठिकाणी कोळघर गावचे सुपुत्र माजी सरपंच सन्माननीय चंद्रकांत बाबूराव शिंदे साहेबांचा देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. मी विनंती करेन की पांडुरंग राजाराम शिंदे आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सगळी टीम आपण या, कोळघर टीम आपण या. चला लवकर आपण या ठिकाणी सन्मान करतोय. कोरगळ संघ आपण कुठे आजूबाजूला जी मुले बसले आपण व्यासपीठाकडे यायचं आहे विनंती असेल. सरपंच माजी सरपंच उपसरपंच या ठिकाणी चंद्रकांत बाबूराव शिंदे साहेबांचा या ठिकाणी व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. उपसरपंच सन्माननीय चंद्रकांत बाबूराव शिंदे साहेबांचा देखील आपण व्यासपीठावरती सन्मान या ठिकाणी करतोय. तसेच जननी माता ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय बाबूराव शिंदे साहेब यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मी आयोजक कमिटीला विनंती करतो की आपल्या हस्ते बाबूराव महादेव शिंदे यांचा देखील आपण या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान करतोय. आयोजक कमिटीच्या वतीनं जननी माता क्रिकेट क्लब संघाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. मॅच देखील आपण पाहतोय. अगदी सुंदर मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या ठिकाणी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण अगदी चांगलं झालंय. पहिल्याच चेंडूवरती मात्र डॉट चेंडूची सांगता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच या ठिकाणी बघा काय झालंय मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण अगदी आपल्याला चांगलं पाहायला मिळतंय. उमेश आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. उमेश सावंत. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा असलेली टीम आणि आपण पिंपरी टीम पाहतोय. धावा अद्याप झाले त्या पहिल्या एक सिंगल झाली. धावा बनवायच्या आहेत एकूण 24 धावा बनवायच्या आहेत असलेली टीमला. आणि दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश सणस आणि प्रशांत चौधरी बॅटिंगसाठी गेलेत. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय यश याला ओ हो क्लासिकल फटका येतोय. क्लास दाखवलाय. इनक्रेडिबल क्रॅकिंग येईल इथं. मिडॉपच्या डोक्याच्या वर्ण जबरदस्त चौकार. टायमिंग आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं बॉल आला त्याला कॅरी केला. एस निवृत्ती शिंदे सर. थँक्यू. तसेच कार्याध्यक्ष पांडुरंग शिंदे
पांडुरंग मारुती शिंदे यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. मी विनंती करेन योगेश, आपणास विनंती आहे की आपण यांचा देखील सन्मान करायचा आहे. विश्वनाथ शिंदे जाऊया पुन्हा एकदा. जबरदस्त मॅच चौकार ठोकलाय. हो पॅडलाईनची गोलंदाजी अपील केली आहे, नाही अपील विश्वास, सिंगल मिळेल. धावा 6 धावा, जोडी 18 धाव्यांची आवश्यकता आहे मॅचमध्ये. मॅच बनू शकते पिंपरी टीमसाठी. विकेट घ्यावा लागतील, इथे विकेट घ्यावा लागतील. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. आडव्या बॅटनं काय जबरदस्त आवाज झालाय. बॉल जाईल येते सीमा रेखा पार 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 पार. 6 धाव्यांसाठी ठोकलेला सतीश सनस. ॲज अ ब्रँड, ॲज अ क्रिकेट अँड क्रेडिबल चेक्स. षटकार ठोकलाय आणि 12 धावा आणि आता 12 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच कडे जाऊया. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे, तो यशला आपण पाहतोय. एक नवा उगवता सितारा, उदयमुक्त खेळाडू पिंपरी टीम साठी, जो सध्या आपण पाहते तर लीड करतोय. पहिला बॉलर लीड करतोय आणि लीड करतोय सध्या सतीश सनसच्या बॅट मधून आलाय षटकार. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा यश. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे. कॅचची संधी उपलब्ध झाली आहे. संधीचं सोनं करता आलं नाहीये, परंतु मी म्हणेन सोनं करता आलंय त्या आयोजकांना. कारण का हिरे चमकत नसतात, हिरे कधी चमकत नसतात, त्यांना तुम्हाला पॉलिश करावं लागतं. ज्यावेळेस त्यांना पॉलिश कराल त्यावेळेस हिरा चमकत असतो. आणि ही आपण आयोजकांनी मेहनत घेतलेली आहे. आणि जे आयोजकांनी मेहनत घेतली, खरोखर आज रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केली आहे, म्हणून ही स्पर्धा आज यशस्वी होतीये. फलंदाज इथे बाद झालेला आहे आणि धावा झाल्या त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर. त्या 14 धावा बाद झालाय फलंदाज प्रसाद चौधरी. आणि न्यू बॅटर मैदानामध्ये जात असताना नितीन. एक बलाढ्य टीम समोर आपण खेळताय. धावा कमी आल्या, षटकार ठोकला, षटकारने आकार देखील बदलला. आता आवश्यकता आहे ती एकूण 10 धाव्यांची. बॉल आहेत बाकी 12. जबरदस्त आपण खेळ पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगली स्पर्धा, आयोजकांनी मेहनत घेतली. चला स्पीडअप ठेवायचा आहे, स्पीडअप ठेवा, कारण फायनलची मॅच जाऊया मॅच दिशेना. हो आडव्या बॅटने केलाय, संपर्क चांगला आहे. सतीश सरस एक सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा जोखीम घेता जाईल. बॉल जातो इथे नेस्तून, हातातून, फिल्टून 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. गुड रन इन द बिटवीन द विकेट. सतीश सरस आपण पाहतो आणि त्याच्या साथीने आपण पाहिलं तर नितीन सनस आपण पाहू शकाल. धावा झाल्या अद्याप ते एकूण 16 धावा स्कोरगार्ड वरती. आता 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धाव्यांची आवश्यकता. चांगली मॅच, चांगली फाईट, चांगली संकल्पना मांडली गेली आहे. प्रत्येक सातारा जिल्ह्यामध्ये असोसिएशन त्यातले टीम्स आपण इथे खेळवले गेले आहे. हो इस कव्हर मध्ये बॉल चाललाय. मरीन ड्राईव्ह पेक्षा हा खूबसूरत कव्हर ड्राईव्ह सतीश सनसच्या बॅट मध्ये निघालाय. हा सुंदर, हो माय गॉड, काही हरकत नाहीये, परंतु सुंदर शॉट, जबरदस्त फटका होता. काही हरकत नाही, एक सिंगल मिळाली, परंतु कव्हर ड्राईव्ह अगदी मरीन ड्राईव्हला लाजवेल असा हा कव्हर ड्राईव्ह. एक सिंगल मिळाली या बॉल वरती आणि धावा अद्याप झाल्यात त्या 17 धावा. आडव्या बॅटनं मिड विकेट मध्ये डायरेक्ट हिट करण्याची संधी आहे. थोडेसे पंबल, त्याच्यामध्ये एक सिंगल आणि एक सिंगलने धाव. 18 धावा. आता 6 धाव्यांची आवश्यकता आहे. एकात मोठा फटका मॅच संपून जाईल, परंतु मॅच खुला केला षटकारानं. ज्यावेळेस षटकार ठोकला आणि सध्या बॅक फुट वरती सध्या टीम. त्याचबरोबर जाऊया पुन्हा एकदा. सन्माननीय समाजसेवक कोफर किरणे, माननीय श्री रवींद्र बाबाजी म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन होत आहे.
सन्माननीय श्री ज्यांनी आम्हाला या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलंय. फुल टॉस होता, टोल करायचा होता, पंचाचा इशारा नो बॉल आलाय. नो बॉल आहे, लक्ष द्यावं तिकडे. पाहुण्यांचं इथे आगमन होतंय आणि डिक्लेअर झोनमध्ये बॉल झालाय आणि नक्कीच आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो असे समाजसेवक कोपर किरणे माननीय श्री रवींद्र बाबाजी म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. करूया आपण त्यांचं स्वागत. टपली सिस्टमचा वापर केला, एक सिंगल मिळेल. सन्माननीय श्री रवींद्र बाबाजी म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालंय. समाजसेवक कोपर किरणे नवी मुंबई आपण पाहतोय त्यांचं आगमन झालंय आणि फटाक्या लावून त्यांचं आमचं इथे स्वागत आहे. आपलं फटाक्या लावून त्यांचं आगमन झालेलं आहे आणि काय जबरदस्त आपण पाहिलं तर एंट्री त्यांची. यावं साहेब आपण मंचावरती. आगतम स्वागतम सुस्वागतम, मोस्ट वेलकम. यावं आपण आणि स्थान पण व्हावं. अगदी या सुख सोहळा आपण पाहतोय आनंदाचा भव्य दिव्य सण हा क्रिकेटचा आणि या क्रिकेटच्या प्रेमापोटी धावा झाल्या स्कोर गार्ड वरती. त्या 23 धावा आणि यारों की खूबसूरती है फूलों से, आसमान की खूबसूरती है तारों से, दोस्तों मंच की खूबसूरती होती है मेहमानों से. अडव्या बॅटनं हवेमध्ये बॉल आहे. दिव्याला दिवा जोडत गेलं की एक दीपमाळ तयार होते, फुलाला फूल जोडत गेलं की एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेले की एक माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. मी मॅच खुला झालाय. चला फायनलची मॅच. जे वरती जे बसते आहेत ना दादा, पिवळं टी शर्ट दादा वरती बसलेत ना, आपण प्लीज खाली उतरा थोडंसं.